नमस्कार मित्रांनो, लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये म्हणजेच इशिक मध्ये बंपर अशी वॅकन्सी निघालेली आहे आणि त्यासाठी तुम्ही 27 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकता. मित्रांनो, जर तुमचे बीएससी नर्सिंग झालेले आहे, जेएनएम किंवा पोस्ट बीएससी झालेली आहे आणि 2024 मध्ये सरकारी जॉब मिळवण्याची तुमची इच्छा आहे, तर आता ही इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. कारण तब्बल 1900 पेक्षा जास्त पदांसाठी ही बंपर वॅकन्सी निघालेली आहे. तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असेल, सॅलरी किती असणार आहे, हे सारं काही आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने नुकतीच एक भरती जाहीर केलेली आहे आणि याच भरतीनुसार तब्बल 1930 जागेंसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 27 मार्च 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. यामध्ये अनरिझर्व्ह कॅटेगरीचे 892, ईडब्ल्यूच्या 193, ओबीसीच्या 446, एससीच्या 235 आणि एसटीच्या 164 जागा असणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पगार जो आहे मित्रांनो, जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 7 पे नुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट दिले जाणार आहे. केंद्र शासनाची नोकरी आहे, परमनंट जॉब आहे, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. इन हँड सॅलरी स्टार्टिंग तुम्हाला 56 ते 60,000 इतकी या ठिकाणी मिळणार आहे. वयोमर्यादा जर बघितली तर 18 ते 30 वर्ष तुमचं वय असणं आवश्यक आहे. जर तुम्ही अनरिझर्व्ह आणि ईडब्ल्यूएस चे कॅन्डिडेट आहात तर यामध्ये जे आपले रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे, जसे की ओबीसी असेल तर त्यांच्यासाठी 3 वर्ष, एससी एसटी साठी 5 वर्ष आणि जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे त्यांच्यासाठी 10 वर्ष इतकी वयोमर्यादा, वाढीव वयोमर्यादा या ठिकाणी मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इशिकचे एम्प्लॉई असाल तर तुम्हाला 5 वर्ष म्हणजे 35 वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकता. मित्रांनो, या ठिकाणी एसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्ही जर बघितलं, जर तुमची बीएससी नर्सिंग झालेली आहे कोणत्या पण मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त स्टेट नर्सिंग काउन्सिलचा नर्स किंवा नर्स अँड मिडवाईफ रजिस्ट्री असणं तुमचं आवश्यक आहे. जर तुमचं जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा केलेला आहे आणि स्टेट नर्सिंग काउन्सिलमध्ये तुम्ही ऍज अ नर्स किंवा ऍज अ नर्स अँड मिडवाईफ म्हणून रजिस्टर आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. परंतु तुमच्याकडे 50 बेड असलेल्या हॉस्पिटलचा कमीत कमी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त ड्युटीज जर जे आहे तुम्ही ते चेक करू शकता. सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या काय ड्युटीज असणार आहे. यानंतर प्रोबेशन जो आहे तो 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड तुमचा असणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर. आणि त्यानंतर तुम्हाला इंडक्शन ट्रेनिंग देण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला परमनंट देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी मित्रांनो 7 मार्च 2024 पासून तुम्हाला 27 मार्च 2024 पर्यंत अप्लिकेशन करायचं आहे. अप्लिकेशन जे आहे ते www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. जर फॉर्म भरताना तुमचा फॉर्म चुकला असेल आणि तुम्हाला काही करेक्शन करायचे असेल तर ती करेक्शन सुद्धा तुम्हाला आता करता येणार आहे. त्यासाठी करेक्शन तुम्ही 28 मार्च 2024 पासून 3 एप्रिल 2024 पर्यंत करू शकता. नंतर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, जर तुम्ही इसिकचे रेग्युलर एम्प्लॉई असाल तर तुम्हाला या ठिकाणी वयामध्ये 5 वर्षाची सूट मिळणार आहे. पेपर जो आहे तुमचा पेन अँड पेपर बेस्ड रिक्रुटमेंट टेस्ट तुमची घेतली जाणार आहे आणि त्यातून तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. टेस्ट जी आहे ती 7 जुलै 2024 ला कंडक्ट केली जाणार आहे. नर्सिंग ऑफिसर ही अशी पोस्ट तुमची या ठिकाणी असणार आहे. तर चांगली पोस्ट आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही 2024 मध्ये जर तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. स्कीम अँड सिलेबस कसा असणार आहे
हे आपण या ठिकाणी आता बघणार आहे. स्कीम मध्ये मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 2 तासाचा तुमचा पेपर असेल. प्रत्येक क्वेश्चनसाठी सारखेच मार्क असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर या ठिकाणी असणार आहे. इंग्लिशमध्ये तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे आणि प्रत्येक चुकीच्या अँसरासाठी 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच 3 क्वेश्चनचे आन्सर चुकल्यानंतर तुमचा 1 मार्क काटला जाणार आहे. सिलेबस तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी चेक करू शकता. यामध्ये नर्सिंग फाउंडेशन, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, त्यानंतर नर्सिंग एज्युकेशन, पेडियाट्रिक नर्सिंग, मेंटल हेल्थ नर्सिंग सारख्या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. तर हे टॉपिक तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी बघू शकता. 100% वेटेज या टेस्टसाठी असणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सेंटर जर म्हटलं तर टोटल महाराष्ट्रामध्ये 7 सेंटर असणार आहे. यामध्ये औरंगाबाद असेल किंवा तुमची मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, या व्यतिरिक्त पुणे हे पण तुमचं सेंटर असणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं. या व्यतिरिक्त ठाणे पण सेंटर असणार आहे. तुमचं जे नियर बाय सेंटर आहे ते तुम्ही त्या सेंटरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही इथे बघू शकता 7 जुलै 2024 ला तुमची रिक्रुटमेंट टेस्ट असणार आहे आणि दिलेल्या सेंटरवरती. या व्यतिरिक्त जे पण कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जाणार आहे त्या कॅन्डिडेटला जे पण नेसेसरी डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट सबमिट करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि एज लिमिट आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये दिल्याप्रमाणे कंप्लीट करत आहात, क्रायटेरिया फुलफिल करत आहात, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. परीक्षा शुल्क जे आहे मात्र 25 रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे. यामध्ये जर तुम्ही महिला असाल, SC ST कॅटेगरीमधून असाल किंवा फिजिकली डिसेबल्ड पर्सन असाल तर तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून देखील पे करू शकता. ऑफलाईन माध्यमातून पे करण्यासाठी तुम्हाला सिस्टीम जनरेटेड पे स्लिप घ्यायची आहे, तिची प्रिंट घ्यायची आहे आणि जवळच्या SBI ब्रांचमध्ये जाऊन तुम्हाला 26 मार्च 2024च्या अगोदर तुमची ही जी पेमेंटची प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आहे. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एज आणि रिलॅक्सेशन मध्ये तुम्ही बघू शकता. जर एक्स सर्व्हिसमन असाल, कमिशनर ऑफिसर मध्ये तुम्ही कामाला असेल तर तुमच्यासाठी 5 वर्ष इतकं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलं जाणार आहे. या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई त्यांना पण 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळणार आहे. जर कोणी फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे तर त्यांच्यासाठी 10 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. हे तुम्ही चेक करू शकता. यानंतर अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर पार्ट ए आणि पार्ट 2चं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. पार्ट 2चं रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला फोटोग्राफ, सिग्नेचर, आयडेंटिटी प्रूफ हे जे डॉक्युमेंट आहे हे अपलोड करायचे. या व्यतिरिक्त बाकी कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करण्याची आवश्यकता नाही. जर फॉर्म भरताना तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्ही 3 एप्रिल 2024 पर्यंत फॉर्म मध्ये करेक्शन करू शकता. यामध्ये जर मेल फिमेल कॅन्डिडेटचं नाव चेंज असेल तर नाव चेंजचं सर्टिफिकेट पण त्यांना ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करावं लागणार आहे. म्हणजे एखादी महिला असेल तिचं लग्नानंतरचं नाव चेंज असेल तर त्या पद्धतीचं सर्टिफिकेट त्यांना सबमिट करणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त कॅन्डिडेटसाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. फॉर्म भरण्याच्या अगोदर मी तुम्हाला सल्ला देईल की ऍडव्हर्टाइजमेंटला तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये वाचून घ्या. या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 27 मार्च 2024 पर्यंत अचूकतेने तुमचा फॉर्म भरायचा आहे. 27 मार्च 2024च्या 6 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरणं अनिवार्य आहे. जर फॉर्म मध्ये काही चुका झाला असेल तर तुम्ही 3 एप्रिल 2024 पर्यंत करेक्शन करू शकता. फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता.